नमस्कार, मी गौतम कांबळे. महादूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात सह्याद्रीच्या कुशीतलं महादूत न्यूज. तर आता बातमी आहे राजकीय. पाहूया सविस्तर. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्यभरामध्ये महाविकास आघाडीचे पक्षातील नेते पदाधिकारी सोयीनुसार सत्तेतील पक्षात प्रवेश घेताना दिसत आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये देखील निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीसोबत असलेले नेते निवडणूक संपल्यानंतर महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट पक्षात प्रवेश घेतल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे जळगाव दौऱ्यावर असताना पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शरद पवार साहेबांचे निकटवर्तीय महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती उपस्थित नसल्याने संपूर्ण जिल्हाभरामध्ये पक्ष बदल्यासंदर्भात चर्चेंना चांगलेच उधाण आले. त्याच अनुषंगाने आमचे प्रतिनिधी उमेश नगराळे यांनी शरद पवार यांचे निकटवर्तीय महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्यासोबत बातचीत केली आहे. पाहूया काय म्हणाले ते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर पाहिलं तर सत्तामध्ये असलेल्या पक्षाकडे विरोधी पक्षातील बरेच जण नेते हे प्रवेश घेताना दिसत आहे. चोपडा तालुक्यात देखील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटातील माजी आमदार वगैरे काही पदाधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काल जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आले असता त्या ठिकाणी चोपडा तालुक्यातील नेते आणि महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांची अनुपस्थितीमुळे जळगाव जिल्ह्यामध्ये बरेच चर्चेंना उधाण आलेलं आहे की अरुणभाई गुजराती पक्ष प्रवेश करणार आहे. आज आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करणार आहे की ते कुठल्या पक्षात जाणार आहे आणि पवार साहेबांना सोड चिठ्ठी देणार का. भाईसाहेब, आपण आपलं काल जो जळगाव इथं जे बैठक झाली त्या बैठकीत आपण अनुपस्थितीत होते, तर आपण कुठं पक्ष प्रवेश करणार याची चर्चा आहे काय आपण? मी कुठलाही पक्ष प्रवेश करणार नाही. माझी निष्ठा ही पवार साहेबांवर आहे. त्यांचं माझ्यावर ऋण आहे हे मी विसरू शकत नाही. पण आता मी मगा सांगितल्याप्रमाणे 3 माजी आमदार अजितदादा गटात गेले. माझे जिव्हाळ्याचे जवळचे भरत सर, DP बापू, संभाजी पाटील त्यांच्या पत्नी या भाजपमध्ये गेल्या. माझ्या पक्षातनं जावक सुरू आहे. ही जावक थांबली पाहिजे. माझा आणि कार्यकर्त्यांचा एक फार मोठा संच चोपडा तालुक्यामध्ये आहे. तो माझ्यावर प्रेम करणार आहे. मी त्यांच्यावर प्रेम करतोय. त्यांचीही साहेबांच्या संदर्भातली एक निष्ठा आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की पक्षातनं लोक जात आहेत. रोज एक दोन कोणी या पक्षात कोणी त्या पक्षात. तर त्याच्यामुळे ज्यावेळी मी कार्यकर्त्यांचा एक हे पाहिलं किंवा काय कार्यकर्त्यांचं मनात आहे, तर बहुसंख्य कार्यकर्ते अजितदादाच्या गटात जाऊ म्हणतात. काही अल्पसंख्याक आहेत तेही जाऊ म्हणतात किंवा हुकूमत के साथ में चलो म्हणून. तर 2 पिढ्या कार्यकर्त्यांच्या 1974 पासून तर 2024पर्यंत 50 वर्षाच्या काळात 2-3 पिढ्याच्या कार्यकर्त्याने मला प्रेम दिलं ते मला काही विसरता येणार नाही. त्यामुळे बहुसंख्य कार्यकर्ते जे अजितदादाच्या गटात जातील आणि जे निवडणुकीत उभे राहतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, याच्यात मला त्यांना सहकार्य करावं लागेल. पण मी त्यांना सहकार्य करणार ही वस्तुस्थिती आणि साहेबांच्या सोबत राहणार ही देखील वस्तुस्थिती. भाईसाहेब, आता स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत आणि बरेचसे पदाधिकारी जे आपले पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक लढवू इच्छित आहे, परंतु सगळे जे सत्तेच्या मार्गावर जात असल्या कारणाने कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपल्याला पवार साहेबांचे पक्ष सोडण्याचा भाग पडेल. कार्यकर्त्यांचा आग्रह राहील, पण तेही समजतात की भाई साहेबांना सोडू शकत नाही. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील त्यांचं जे पुढचं जे भविष्य आहे आणि तरुण कार्यकर्ते त्यांना त्यांचे भविष्य समजतं. त्या दृष्टिकोनातून त्यांनी निवडणुकीत उभे राहणं ही वस्तुस्थिती आहे. त्यांना मदत करणं हे देखील माझं कर्तव्य आहे. पण हे संबंध करत असताना साहेबांच्या सोबत मी कृतज्ञ होऊ शकणार नाही. भाईसाहेब, पवार साहेबांच्या सोबत आपण बऱ्याच वर्षापासून सुरुवातीपासून काम करतायत. बरेच
पदं आपण भूषवलेले आहे, परंतु आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की एकाकडे पवारसाहेब आणि एकाकडे कार्यकर्ते आहे. तर आपल्याला आपण त्याचा मध्यम मार्ग व्यवस्थित रीतीने काढणार आहे. माझी आयुष्याची 50 वर्ष राजकारणात गेलेली आहे. साहेबांच्या सोबत जे मी राहिलेलो आहे आणि साहेबांनी मला जे मोठं केलं आहे, मी म्हटलं की चिंगारी को ज्वाला बना दी म्हणून साहेबांच्या संदर्भातली माझी भावना आहे ती कायम राहील. पण तेच असताना जे कार्यकर्ते ज्यांनी मला आतापर्यंत मदत केली त्यावेळी त्यांना निवडणुकीत मी मदत करणार. हा मध्यम सोनेरी हे म्हणूया आपण त्याला एक असं त्याला स्वरूप मी देणार. भाईसाहेब, जरी आपण पवार साहेबांना सोडू इच्छित नाही, परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपलं पक्ष प्रवेश जो आहे तो करावाच लागणार आहे. तर पक्ष प्रवेश करताना आपल्याला देखील त्या पक्षात प्रवेश करणार. मला सांगितलं तुम्हाला आता सावकाश राजकारण सोडायचं आहे, त्यामुळे या पक्षातून त्या पक्षात जाणं वगैरे ही भावना माझ्या मनात नाही. माझ्या मनात इतकीच भावना आहे, माझ्या कार्यकर्त्याला मी मदत करावी इतकी माझी भावना आहे. मी दुसऱ्या कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही. मी तर राजकारणात आता लांब मी 85 वर्षाचा झालो, तर त्याच्यामुळे मला आता राजकारणात निवृत्ती पण कार्यकर्त्याला मदत. आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई दुधर्गे यांनी सांगितलं की पवारसाहेबांना सोडणार नाही, पक्ष सोडणार नाही, परंतु कार्यकर्त्यांना मी सहकार्य करणार. यावरनं आपण हे जे गेल्या काही दिवसापासून अरुणभाई गुजराती हे पक्ष सोडणार हे हा जो चर्चा सुरू होती याला कुठंतरी आता थांबेल आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहामध्ये भर पडेल असं दिसून येत आहे. चोपड्याहून उमेश नगराडे, महादूत न्यूजसाठी. आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत.